विधानसभेच्या निकालानंतर अनेकांनी ईव्हीएमवर शंका घ्यायला सुरुवात केली आहे। महत्त्वाचं म्हणजे लोकसभेला मवियाने सर्वाधिक 30 जागा जिंकल्या होत्या। त्यानंतर 6 महिन्यात मतदारांचा कौल इतका कसा बदलू शकतो असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे। महाविकास आघाडीचे नेते आणि पराभूत उमेदवार त्यांच्या पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडतायत। मात्र निवडणूक प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक असताना सुद्धा कोणाला शंका असल्यास ईव्हीएमची पडताळणी होते। आता या पडताळणीसाठी कोणते उमेदवार मागणी करू शकतात, ही प्रक्रिया नेमकी कशी असते हेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। नमस्कार, मी शिवानी, आपण पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र। विधानसभा निवडणुकीसाठी लोकसभा निवडणुकीत वापरलेल्या ईव्हीएम वापरल्या। उमेदवारी अर्ज दाखल आणि अर्ज माघारी नंतर निवडणुकीच्या मैदानातील उमेदवारांची नावं आणि त्यांची चिन्हे ईव्हीएम वर फीड केली जातात। त्यासाठी केंद्र सरकारच्या भेल म्हणजेच भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीचे तज्ञ अभियंते बोलावले जातात। प्रत्येक उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींसमोर हे काम चालतं। तरी देखील विधानसभेच्या निकालानंतर अनेकांनी ईव्हीएम वर प्रश्न उपस्थित केले। निकालानंतर प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारांना निकालासोबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल व निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांची पत्रे सुद्धा दिले। त्यात ईव्हीएम पडताळणीच्या मागणीचा अधिकार कोणाला आहे, त्यासाठी किती दिवसांची मुदत आहे, अशी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे। आता ईव्हीएम पडताळणीचा अधिकार कोणाला असतो ते पाहूया। कोणत्याही विधानसभा मतदारसंघातल्या पराभूत दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाची मते घेतलेल्या उमेदवारांना निकालानंतर ईव्हीएमच्या पडताळणीसाठी 7 दिवसांची मुदत दिली जाते। 23 नोव्हेंबरला निकाल लागल्यानंतर 7 दिवसाच्या आत ईव्हीएम पडताळणीची मागणी करावी लागते। यानुसार आज 30 नोव्हेंबर ही शेवटची तारीख असून आतापर्यंत राज्यात तब्बल 22 जणांनी ही मागणी केली आहे। आता पडताळणी कशी होते ते पाहूयात। पराभूत उमेदवारांच्या मागणीवरून त्या मतदारसंघातील एकूण ईव्हीएमच्या 5% मशीनची पडताळणी होते। या बर्न्ट मेमरीची किंवा मायक्रो कंट्रोलरची तपासणी ही जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी आपल्या इंजिनियर्स कडून करणं आवश्यक आहे। 5% मशीन पडताळणी वेळी प्रत्येक ईव्हीएम साठी 40,000 रुपये व 18% जीएसटी भरावा लागतो। या प्रक्रियेमध्ये मतदारसंघातील 2 उमेदवारांनी ईव्हीएमची आकडेवारी मोजण्याची मागणी केली तर 5% प्रत्येकी 2.5% ईव्हीएम दोघांमध्ये विभागून देण्यात येतो। याशिवाय उमेदवार कोर्टातही निकालाला आव्हान देऊ शकतात। या प्रक्रियेला इलेक्शन पिटिशन अर्थात निवडणूक याचिका असं म्हटलं जातं। ही याचिका हायकोर्टात दाखल करता येते। निकाल लागल्यानंतर 45 दिवसांमध्ये ही निवडणूक याचिका दाखल करता येते। मात्र ही अशी याचिका दाखल केल्यास कोर्टाच्या परवानगीशिवाय जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत ईव्हीएमची तपासणी करण्यासाठी अर्ज करता येत नाही। कोर्टाने परवानगी दिल्यानंतरच ही प्रक्रिया केली जाऊ शकते। थोडक्यात विधानसभा निवडणुकीत मतमोजणीत घोळ झाल्याचा फक्त विरोधकच नाही तर भाजपचे राम शिंदे यांनी सुद्धा आरोप केलाय। त्यामुळे ईव्हीएम मशीनच्या पडताळणीने पराभूत उमेदवारांची शंका दूर होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पॉलिटिकल महाराष्ट्र या पेजला लाईक करा, फॉलो करा। धन्यवाद।